नक्कीच अशा पद्धतीने आपण पाहतोय बक्षिसांची खैरात सातत्यपूर्व पाहायला मिळाली आहे। प्रत्येक सामन्यामध्ये मागच्या सामन्यामध्ये देखील भरपूर बक्षिसांची खैरात झाली आणि ते बक्षीस पडताना या मैदानामध्ये आपण क्रिकेटरना पाहिलंय। पुन्हा एकदा बक्षीस पाहतो आपण। गोलंदाज सज्ज, हा चेंडू अतिशय चांगला गुडल्या स्पॉटचा चेंडू पडल्यानं थोडासा आजच्या बाजूने वळाला, फलंदाजाला बीट करणारा चेंडू पाहायला मिळतो आणि डॉट चेंडूची सांगता चेंडू क्रमांक मात्र यावेळी पाहतो आपण नक्कीच पहिला यावेळी फेकण्यामध्ये यश प्राप्त झाला। एक चेंडू मध्ये एक धाव खर्च केली ती वाईडच्या स्वरूपामध्ये गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून। पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज अविनाश, मारायचा प्रयत्न हलक्यातून खेळला चेंडू जाईल शतरक्षण त्यांना बॅकवर्ड पॉईंट रिझर्व मध्ये चांगली शतरक्षणाची भूमिका आणि एक धाव येते धावफलकावरती आणि दोन चेंडूच्या अखेरीस धाव पुस्तकी धाव जाऊन पोचतात। 2 धावा यावेळी बिनगडी बाद। सलामीवीर जोडी मात्र या मैदानात खेळत असताना मॅन्डेटोर पाऊस सर्कल मध्ये मोठे फटके लागावे लागतील। मैदानामध्ये जर जिंकायचं असेल तर मात्र याला एक प्लस पॉईंट एक कॉन्फिडन्सनं एक पॉझिटिव्हिटीनं खेळणं गरजेचं असेल। ती पॉझिटिव्हिटी दाखवताना मैदानामध्ये आपण या सलामीवीरांना पाहतोय। एकीकडे स्वप्नील त्याच्या समेत असणारा फलंदाज प्रदीपला पाहतोय। पुण्यात सज्ज असेल यावेळी अतिशय देखणा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य पुस्तकी फटका लगावताना चेंडू जाईल सीमा पलीकडे, पहिला दमदार चौकार। आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठाने है माया भवानी। हम सब नक्कीच आपण पाहतोय चांगला फटका होता। क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं सीमा पलीकडे चौकारासाठी 4 धाब्यांच्या माध्यमातून धाव फलकाला आकार पाहतो आपण। धाव पुस्तकी धावा अंकित झाल्यात 6 धावा धाव फलकावरती। गोलंदाज पुन्हा सज्ज असेल अविनाश, क्रिकेटचा मादक अनुभव असणारा गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। नक्कीच मलिंगा स्टाईल गोलंदाजी पूर्णपणे पाहू शकाल। वाईडचा इजार येतोय आणि वाईडच्या माध्यमातून धावफलकीला आकार आपण पाहतोय। धाव पुस्तकी धावा मात्र 7 धावा धाव पुस्तकी लागली जातात। क्रिकेट असो किंवा फुटबॉल असो 7 धाव संख्येला बहुत पूर्ण महत्व पाहतो आपण की जर्सी क्रमांक 7 ही महेंद्रसिंग धोनीची आपण पाहतोय। तर फुटबॉल मध्ये जर्सी क्रमांक 7 क्रिस्टियानो रोनाल्डो या खेळाडूची पाहतो आपण। नक्कीच ती 7 धावा धाव पुस्तकावरती अंकित जात असताना आपण पाहू शकाल गोलंदाज अविनाशला। हा चेंडू अतिशय चांगला, तेवढा चांगला फटका, चेंडू पुन्हा एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये शतरक्षण डीप मध्ये येत असताना यावेळी एका धावेच्या माध्यमातून धावफलकीला आकार येतोय। धाव पुस्तकी धावा अंकित झाल्यात 8 धावा, यावेळी एकही गडी बाद नाहीये। मात्र यावेळी हा दमदार सुरुवात पाहायला मिळतोय। नक्कीच मागच्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर या चेंडूवरती सिंगल दाखवली आहे। मात्र बचावात्मक पवित्रा धारण करताना आपण फलंदाज प्रदीप दरेला पाहतोय। एक चांगला खेळ आणि चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहू शकाल। गोलंदाज आतापर्यंत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून 4 चेंडूची फेकी केली आहे अविनाशनं। 2 चेंडूचा खेळ बाकी असेल। मात्र पहिल्या षटकातील पिबनचा पहिल्या रिंगणाच्या षटकामध्ये अविनाशला पाहतो आपण। हा चेंडू तेवढा चांगला फटका, चेंडू मात्र डीप मध्ये पुन्हा एकदा शतरक्षक मात्र गॅदर करेल। यावेळी पुन्हा एकदा 1 धाव येते आणि एका धावेच्या माध्यमातून धावपुस्तकी धावा अंकित झाल्यात 9 धावा। यावेळी 5 चेंडूच्या अखेरीस फलंदाजी करणाऱ्या रोशन 11 संघाच्या माध्यमातून। नक्कीच यावेळी पाहू शकाल आपण फलंदाज सज्ज पाहतो आपण। यावेळी चांगला फटका, चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये, चुकी आणि चुकीला माफी नाहीये, एकदा मिळाली आहे आणि षटक क्रमांक पहिला समाप्त झाल्याने एका षटकाच्या अखेरीस धाव पुस्तकी धावा आपण पाहतोय 2 अंकामध्ये डिजिटल झाल्या। 10 धावा धाव पुस्तकावरती, एकही गडी बाद नाहीये रोशन 11 संघाच्या माध्यमातून। ही स्पर्धा आपण दमदार पाहतोय। स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लावलेत ते आमचे नक्कीच आपण पाहू शकाल फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून। चांगलं मात्र नक्कीच आकाशामध्ये जेव घेणार ड्रोन पाहिलाय, तशा पद्धतीने मात्र आपला नंतर आंतरवेळ जर व्यक्ती पाहिलाय अशोक शर्मा,
ज्यावेळी मात्र चंद्रयानासाठी गेले होते त्यावेळी इंदिरा गांधी यांना विचारला होता प्रश्न की नक्कीच राकेश शर्मा आपला अंतराळमधून आपला भारत देश कसा दिसतो, त्यावेळी त्यांनी म्हणत होता सारे जैसे अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि तशाच पद्धतीने यावेळी क्षणचित्र टिपताना आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर नवीन गोलंदाज सूरज पावशेल आपण पाहू शकाल. गोलंदाजी सज्ज असेल, समोर फलंदाज प्रदीपला पाहतोय. यावेळी पहिला चेंडू नक्कीच शतरक्षकाला बीट करून मात्र एक धाव प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न, संधी आणि संधीचा पुरेपूर फायदा. नक्कीच 2 धावा धावफलकावरती अंकित झाल्यात आणि 2 धाबीच्या माध्यमातून धावपुस्तकी आपण परिवर्तन पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते एका चेंडूच्या अखेरीस 12 धावा धावपुस्तकावरती. तर नक्कीच संदीप दादा मडवी यांच्या माध्यमातून षटकारासाठी तब्बल कॅश प्राइज असेल. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नक्कीच आपण पाहतोय 3 षटकार मारले तर 500 रुपयाची धनराशी त्यांना देऊन सन्मानित केलं जाईल. पहिल्या नक्कीच सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतो सोन्याने इम्प्रेस केलं, तर शतक्षणाच्या माध्यमातून प्रतीकने एक चांगला झेल टिपलाय. मग कॅश प्राइजचा हकदार झाले. आता मात्र संधी असेल गोलंदाज सज्ज गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळी जबरदस्त फटका, मनगटी ताकदीचा वापर, आपल्यामध्ये रडार मध्ये चेंडूला फेकून दिला सीमा पलीकडे मिड विकेटच्या डोक्यावरून साधण्यासाठी षटकार. H2O. मॅच बॉल नसेल तर आपण नक्कीच बॉलाची पूर्तता करायची आहे. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. नक्कीच मॅच बॉल येतोय. जशा पद्धतीने आपण पाहतोय निसर्गाच्या सानिध्यामध्ये मैदान आहे, त्याच्यामुळे चेंडू हरवण्याची जास्त शक्यता असेल. तर जास्त विलंब करू नका. जर आपला चेंडू हरवला असेल तर नवीन चेंडूने मात्र खेळाची सुरुवात करा. पंचांना देखील विनंती असेल आपण या गोष्टीकडे कटाक्ष द्यायचा आहे. पण आता मॅच कडे जाऊया. आपल्या रडार मध्ये चेंडू होता, प्रदीपने चेंडू फिडकावलाय आणि 6 धाब्यांच्या माध्यमातून धावफल केला. आकार आपण पाहतोय 18 धाबा धाव पुस्तकावरती. सूरज असेल गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज असेल 30चा चेंडू घेऊन येत असताना. यावेळी आणखी एक मोठा फटका, त्याच रिझम मध्ये ऍक्शन रिप्ले, सीमा पलीकडे षटकार. हे बाकीचे करतात तुझ्यावर टीपी, मीही करतो तुझ्यावर टीपी, पण टाइमपास नाही तर ट्रान्सपरंट. हे जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा, बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. हे जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा, बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. नक्कीच आपण जाऊया. पण आता मॅच कडे बॅक टू बॅक 2 षटकार लागवलेत. आणखी एक षटकार लागवला तर कॅश प्राइज मात्र अंकित केलं जाईल संदीप दादा मडवी यांच्या माध्यमातून. यावेळी जबरदस्त फटका, 500 रुपयाची धनराशी जिंकणारा पहिला फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज प्रदीप दरे. काय जबरदस्त फटकेबाजी, बॅक टू बॅक 3 षटकार लगावत मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज जिंकतो. ऑल टू द डिझाय. अरे एका पाठोपाठ असे एका पाठोपाठ ग जवा मारतो मी शॉटी ग, खरंच माझी फलंदाजी साऱ्यांनाच पटतय. जवा बघतीस तू माझ्याकडे, जवा बघतीस तू माझ्याकडे, मला मला षटकार मारावासा वाटतय. जवा बघतीस तू माझ्याकडे, मला षटकार मारावासा. आपण पाहतोय यावेळी टायमिंग सणचे बेताज भाषे. नक्कीच आपण पाहतोय साईड डिझाईन जबरदस्त टायमिंग. पुढे तो गोलंदाज बॅक टू बॅक 3 षटकार लागत असताना यावेळी पाहायला मिळेल हा चेंडू शतरक्षण तैनात, शतरक्षकाच्या आवाकाबाहेर सीमा पलीकडं 4था षटकार. धन्यवाद डीजे.
तर या स्पर्धेसाठी अल्पेश शेठ भोपी यांच्या वतीनं 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य. नक्कीच त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं कौतुक असेल. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी हॅट्रिक साठी बोली लावली आहे ते आमचे शरदजी पावशे यांच्या वतीनं पहिला हॅट्रिकचा मानकरी ठरतोय प्रदीप, आणि प्रदीप साठी नक्कीच शरद पावशे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. ओव्हर टू सोनू. नक्कीच पुन्हा एकदा मॅच कडे आपण जाऊया. यावेळी मात्र 4 षटकार लागवले आणि तब्बल आपण पाहतोय 1000 ची धनराशी या फलंदाजानं जिंकली आहे. कारण की प्रथमतः संदीप दादा मडवीनं मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज लावला होता, तो पटकावला. त्यानंतर आपण शरददादा पावशे यांच्या मध्ये 500 रुपयाचा कॅश प्राइज पाहिला. असं जर विचार केला मात्र 1000 रुपयाची धनराशी आपल्या खिशामध्ये घालताना आपण फलंदाज प्रदीपला पाहतोय. तर 2 षटकाच्या धावफलकीला आकार येते, धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा धावफलकावरती, 37 धावा धावफलकावरती, एकही गडी बाद नाही आहे. नक्कीच आपण पाहू शकला षटकामध्ये 27 धावा पाहतो आपण आणि धावफलकी धावा आपण पाहतोय 37 धावा, एकही गडी बाद नाही आहे फलंदाजी करणाऱ्या रोशन 11 संघाच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आज समालोचन कक्षामध्ये रोशन पाडी शिरवले आपण पाहतोय. त्यानंतर बालूदादा भोईर आपण नितलस पाहतोय. त्याच्यानंतर आमचे पनवेल समालोचन असोसिएशनचे सदस्य तेजेश यांना देखील पाहतोय. त्यांना देखील विनंती असेल या आपण आपलं स्वागत असेल तर अल्पेश दादा यांचा यशोचित मान सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. आउट ऑफ द मॅच गोलंदाज सज्ज. हा चेंडू मात्र यावेळी पेक्षा पॅडवर आदळतोय, चेंडू जाईल यावेळी पाहू शकाल आपण. नक्कीच पॉइंट रिझम मध्ये चांगली अडवणूक पाहायला मिळाली. पहिला चेंडू यावेळी एक धाव देऊन जाईल. गोलंदाज आपण पाहतोय संकेत पावशा गोलंदाज असेल, समोर फलंदाज असेल. ज्या फलंदाजानं प्रदीपनं अतिशय चांगली फटकेबाजी दाखवली, आपल्या बॅटच्या माध्यमातून मोठे फटके अवगत केले आणि सामन्याला कलाटणी देणारा कार्य करणारा प्रदीपला पाहतोय. तर याच दरम्यान जबरदस्त फटका नक्कीच आपल्या रडार मधून आणखी एक मोठा चेंडूला फेकून दिला सीमा पलीकडे षटकार साधावेसाठी. तर अल्पेश शेठ भोपी यांचा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेच्या वतीनं नक्कीच प्रमोद पावशे यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना यथोचित मान सन्मान केला जाईल. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अल्पेश भोपी यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी महत्वाचं योगदान आर्थिक सहाय्य 1500 रुपये त्यांच्या वतीनं. तर नक्कीच आपण जेव्हा मॅच कडे आपण पाहू शकाल जशा पद्धतीने प्रदीपने फटकेबाजी केली तशाच पद्धतीची फटकेबाजी मध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून पाहतोय. नक्कीच आपण पाहू शकाल. नक्कीच बडे मिया छोटे मिया बी सुभान अल्लाह गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पाहतो आपण. यावेळी चांगला फटका चेंडू जाईल. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल मध्ये शतकच्या डीप मध्ये चांगली पकडणं पाहायला मिळते आणि एक धाव फलकावरती अंकित झाली आणि एखाद्या बीच्या माध्यमातून धाव पुस्तकाला आकार येताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा धाव फलकावरती. तशा पद्धतीनं मोठी लांब लचक मात्र यावेळी मॅरेथॉन पारी खेळताना आपण संघाला पाहतोय. तर संघ रोशन 11 संघ चांगली फटकेबाजी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण दाखवताना यावेळी फलंदाजाला पाहतोय. गोलंदाज सज्ज असेल. गोलंदाजच्या मार्कवर संकेत पावशे. हा चेंडू खोदून काढलाय. चेंडू मात्र पुणे लॉंगर रिजन मध्ये चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पलीकडे चौकार. तुझे कारले डोंगराव उठते मुला डोंगर जायला लाल तुझे कारले डोंगराव उठते मुला. अतिशय सुरेख फलंदाजी प्रदीप आतापर्यंत जबरदस्त फटकेबाजी केली आहे. तर प्रदीप साठी नक्कीच षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयांचा बक्षीस शरद पावशे यांच्याकडून. स्लोअर पद्धतीचा चेंडू ऑफ साईडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक पोहोचेल. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट येथे केली जाते. मात्र तर नक्कीच आपण जाऊया पण आता मॅच कडे धावफल की आपण धावा पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 27 धावा आणि तिसरं षटक
यावेळी फेकत असताना आपल्या मात्र उंचीचा वापर केला गेलाय गोलंदाजानं आणि यावेळी सक्सेसरित्या पहिला विकेट मध्ये बाद होताना पाहतो आपण प्रदीपच्या स्वरूपामध्ये एक झुंजार फलंदाजी केली, ज्या फलंदाजानं 4 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने एक जबरदस्त फटकेबाजी दाखवली आणि सामन्याला कलाटी दिली. तो प्रदीप मध्ये पहिल्या स्वरूपामध्ये बाद पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहू शकाल प्रदीपची फलंदाजी पाहिले 13 चेंडू 40 धाव्यांची जबरदस्त केली. जर या सामन्यामध्ये थोडासा जर आपण पाहू शकाल मॅच मध्ये थांबला असता तर नक्कीच पहिला अर्धशतक देखील पाहायला मिळालं असतं. चांगली फटकेबाजी होती, मध्ये थोडीशी घाई, अति घाई संकटात नाही म्हटलं तर तशा पद्धतीने संकट निर्माण झालं आणि फलंदाज बाद झाला. अवघ्या धावांसाठी मात्र अर्धशतक मात्र हुकलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय, फलंदाजीच्या माध्यमातून विकेट क्रमांक 3 आपण पाहतोय. फलंदाज असेल विकास पावशे. तर नक्कीच आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपुस्तिके धावा झाल्यात 51 धावा, एक गडीच्या मोबदल्यामध्ये रोशन 11 संघाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपण पाहतोय हरेश मात्र या गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल नवीन खेळाडू, नवीन चेहरे आपण आज MPL च्या माध्यमातून पाहू शकाल. खरं तर स्पर्धेचं वैशिष्ट्यच हे आपण पाहतोय जे नवीन खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आणि त्याच प्लॅटफॉर्म मधून पुढे येणाऱ्या काळामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ निसण्यासाठी या खेळाडूंचा आपण खेळ पाहू शकाल. तर नक्कीच गोलंदाज सज्ज असेल. ओढून बालदा नक्कीच षटकारासाठी, षटकारांच्या हॅट्रिकसाठी विकाससाठी सुद्धा केडी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. बिस्पिल जोडी झालेली आहे. नक्कीच आपण पाहतो यावेळी चेंडू मात्र जाईल सीमा पलीकडे. कॅच होती, फलंदाज बाद झाला असता. सुई सारखा सरळ फटका आणि त्या चेंडूवरती येतोय चौकार आणि 4 धाव्यांच्या माध्यमातून धावफलकीला आकार आपण पाहू शकाल. धावसंख्या जवळ पोचते 55 धावा. खरं तर बालुदादा आपण फील्ड डिपार्टमेंट अतिशय उत्तम असणं गरजेचं असतं, कारण की फील्ड डिपार्टमेंट आपलं चांगलं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपण चांगला फाईट आपल्या अपोजिट संघाला देऊ शकाल. थोडंसं ढसल असेल क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणखी एकदा झेल मात्र हवेमध्ये आणि यावेळी चांगला प्रयत्न होतं मात्र झेल पकडू शकलं नाही. या तोपर्यंत 2 धावा पाहतो आपण धावफलकावरती. तर नक्कीच आपण पाहते 2 धावा धावफलकावरती अंकित होते. 2 धावेच्या माध्यमातून धावफलकीला आकार येते. धावसंख्या जाऊन बसते 57 धावा. 57 धावा एका विकेटचे सांगतो. गोलंदाज आपण पाहतोय हरीश नामक गोलंदाज गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा इनस्विंगच्या माध्यमातून आजच्या बाजूने येत असताना पाहतो आपण आणि हा चेंडू निगेटिव्ह पाहायला मिळतोय. मी नक्कीच जशा पद्धतीने म्हणतो की क्षेत्ररक्षणाची मात्र जी भूमिका असते ती मात्र 100% बजावली नाही आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं नक्कीच रायझिंग स्टार संघाच्या माध्यमातून पाहू शकाल. चेंडू पुन्हा एकदा पाहू शकाल स्क्वेअर लेग रिझम मध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण डीप मधून येतोय आणि नक्कीच आपण पाहू शकाल 1 धाव अंकित होईल. नक्कीच आपण चेतन काटेला पाहतोय. मागच्या वर्षी त्यांची त्यानं रनआउट केलेला आजही मला आठवतोय, कारण की या स्पर्धेमध्ये जबरदस्त त्यानं रनआउट करण्याचा प्रयत्न केला होता, अनसक्सेस झाली होती आणि त्याच्या माध्यमातून आज विकेट किपरची भूमिका आपण पाहतोय. 1 धाव अंकित होईल आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलकी धावा जाऊन पोहोचतात 58 धावा. हा चेंडू मध्ये शरीराचा वेध घेतोय. नक्कीच जशा पद्धतीनं मात्र प्रयत्न अतिशय चांगला हिट पाहायला मिळाला. विकेट क्रमांक 2 गारद. आईचा माझे सोहला गावे सैताचे बिंदवेला, आईचा माझे सोहला गावे सैताचे बिंदवेला. डीजे मॅडी हे बँकाय वाजतो आईच्या पालखीला, हो बँकाय वाजतो आईच्या पालखीला. तर नक्कीच आपण पण आता मॅच कडे जाऊया. मॅच मध्ये आता शेवटचा एक चेंडू बाकी असेल. धावफलकी धावा आपण 58 पाहतोय आणि या चेंडूवरती डिफेन्स असेल
मात्र कशा पद्धतीने मात्र फटकेबाजी दाखवली जाईल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज आपण पाहतो. एक चांगलं षटक पाहू शकाल, पूर्णपणे कमबॅकिंग षटक ज्याला म्हटलं जाईल. पूर्णपणे धावेला मात्र यावेळी पाहू शकाल ब्रेक लावताना जो धावेचा ओघ मात्र पूर्णपणे जोराचा होता, त्या ओघाला मात्र थांबवलं आणि धावसंख्येमध्ये आपण धावा पाहतो 58 धावा, 2 विकेटच्या अखेरीस. नवीन फलंदाज आपण पाहतोय संभाजी दरे. शेवटची डिलिव्हरी, हा चेंडू मध्ये ढकलाय. पुन्हा एकदा आपण चेंडू पाहतोय स्क्वेअर लेग रिझम मध्ये सिंगल प्राप्त. दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा खतरा आणि खतरा मिस. नक्कीच चेतनचं वैशिष्ट्यच राहिले सातत्यपूर्ण. मागच्या वर्षामध्ये देखील त्याची अशीच आपण शतरक्षणाची भूमिका पाहिली होती. आणि 2 धावा आपण पाहतोय. 2 धावेच्या माध्यमातून 60 धावा 4 षटकाच्या अखेरीस आणि 61 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तर उत्तरार्धामध्ये जाऊया रोशन पाटील, मॅडम शिरोली. तत्पूर्वी देऊया डीजे मास्टरला संधी. हॅलो, एक महत्वाची सूचना. गार्ड चेंज करण्यासाठी मैदानाच्या बाहेर जाता वेळेस गार्ड घेऊन जात असताना मैदानाच्या बाहेर घालून जायचं आहे. तर चेंज करण्यासाठी सुद्धा मैदानाच्या बाहेर यायचं आहे. तर विनंती असेल, आमचे सन्माननीय अतिथी मान्यवर धनाजी काटे यांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. या काटे या. मुकेश वॉर्निंग मुकेश, एक सत्कार घे. जितेश या. जितेश तयारी ते कर. तर विनंती असेल सन्माननीय अतिथी मुकेश फोटो काढ. धनाजी काटे यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केले जाते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं कौतुक असेल. तसेच आमचे रामदास दादा म्हात्रे तर विनंती असेल, आमचे रामदास दादा म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या मंचावरती यायचं आहे. तर रामदास दादा म्हात्रे यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. या घ्या. जितेश घ्या. जितेश यांचे शुभ हस्ते नक्कीच मान्यवरांना पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन नक्कीच सन्मानित केलं जाईल. अतिशय महत्वाचं योगदान आमच्या या सर्व मान्यवरांचं. धन्यवाद दादा, आपण आलात, या स्पर्धेला आपण हजेरी लावली त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आपलं नक्कीच. विकास पावशे यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच साठी एनर्जी ड्रिंक येथे उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्यांच्यासाठी त्यांचं सुद्धा एकदा कौतुक असेल. तर नेक्स्ट मॅच आपण यायचंय आर्या 11 विपक्ष विशाखा 11. बाबाजी काटे आणि राहुल काटे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण मंचावरती नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी आमंत्रित करतोय दादा रामदास दादा यांच्या शुभ हस्ते. दादा या. मुकेश जरा फोटो घे ना. ए मुकेश फोटो घे ना. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतो आर्या 11 विपक्ष विशाखा 11 या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. पूर्वा नक्कीच बाबाजी काटे आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सर्वप्रथम आपलं कौतुक असेल, आपण कौल जिंकलाय. तर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. नक्कीच आपण फिल्डिंग केले. गेल्या वर्षी सुद्धा तुमच्या संघाने चांगली कामगिरी केली होती. या वर्षी कशा प्रकारचा तुमचा प्रयत्न असेल? यावेळी यंदा प्रयत्न करू आम्ही खेळायचा जास्तीत जास्त असा. नक्कीच अतिशय चांगला खेळ या वयामध्ये आपण सुद्धा. नक्कीच प्रॅक्टिस या वर्षाची कशी तुमची राहिली? प्रॅक्टिस चांगलीच आहे थोडी, पण प्रयत्न करू अजून बॅटिंग होईल अशी. नक्कीच. तर या वर्षी तुमचा असा कोणता फलंदाज असेल की त्या फलंदाजावर तर तुम्ही जास्तीत जास्त विश्वास दाखवाल? आता विनेश पावशे आहे, पतू सांगडे आहे, प्रतीक सांगडे, मी आहे, परत शिवाजी ओपे आहेत. नक्कीच अभिनंदन असेल. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. तर राहुल काटे साठी सुद्धा
नक्कीच राहुल काटे, आपण नाणेफेकीचा कौल हरला तर आपल्याला गोलंदाजीची जबाबदारी असेल तर सर्वप्रथम फलंदाजीची जबाबदारी असेल, तर असे कोणते फलंदाज असतील ज्या फलंदाजावरती तुम्ही सुरुवातीला विश्वास दाखवाल? शिवाजी, राकेश, प्रेम आणि स्वतः मी. नक्कीच राहुल काटे यांनी स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि अन्य अन्य दोन खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. तर सर्वप्रथम फलंदाजी करत असताना तुम्ही किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 50+ करण्याचा प्रयत्न असेल. राहुलसाठी बेस्ट ऑफ लक असेल. तिसरा सामना आपण पाहू शकता, आर्या 11 विपक्ष विशाखा 11 ओर टू रोशन पाटील. थँक्यू सो मच. मॅच नंबर 2 इथे पाहायला मिळते. रायझिंग स्टार बनाम रोशन 11. सोन्या पावशी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये या, आयोजकांशी आपण संपर्क साधा. रोशन 11 बनाम रायझिंग स्टार या दोन संघामध्ये मॅच पहिल्या पूर्वार्धामध्ये रोशन 11 संघाने फलंदाजी करत असताना 60 धावा ठोकल्या आणि 61 धावा ठोकायच्या आहेत रायझिंग स्टार टीमला. गोलंदाजीच्या मार्कवर प्रदीप दरे हा पहिलाच गोलंदाज इथे वापरलाय. मॅन ऑफ द मॅच साठी विकास पावशे यांच्याकडून एनर्जी ड्रिंक, बाबाजी काटे आणि विकास पावशे दोनाकडून आहेत. तर सोन्यासाठी एनर्जी ड्रिंक. अतिशय चांगला खेळ सोन्याने केला, त्याबद्दल नक्कीच सोन्याचं कौतुक असेल. सोन्या दरवर्षी चांगला खेळ करत असतो. सोन्याने गेल्या वर्षीचा विचार केला तर सोन्याने मॅन ऑफ द सिरीजचा सन्मान चिन्ह पटकावला होता. थँक्यू सो मच बालू सर. 3 चेंडू मध्ये चांगले फटके पाहिले आपण अविनाश म्हात्रे या फलंदाजाचे. मात्र यावेळी एका फलंदाजाला जावं लागेल महागारी. चेतन काटे बॅक टू द पवेलियन. पहिला दे धक्का रायझिंग स्टार टीमला. अरे कशाला 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 कशाला, अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे, वेडेपणा तू केलास रे. धावता धावता फुकाट तू रन आउट झालास रे, धावता धावता फुकाट तू. क्या बात है. डीजे साई शिरवली टायमिंग सॉन्ग के बेतात बादशाह डीजे साई इथे सज्ज असतील. लगातार 2 दिवसामध्ये क्रिकेट रसिक वर्गाचं मन जिंकलं जाईल. मात्र प्रदीप दरेचा विचार केला, आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दरारा पेशकश केला आणि चेतन काटेचा विचार केला. 2 फलंदाजामध्ये तालतंत्र चुकलं आणि याच कारण फलंदाज चेतन काठे बॅक टू द पवेलियन. रनआउटचा हा पहिला शिकार रायझिंग स्टार. नेक्स्ट बॉल चांगला फटका ऑन ड्राईव्हचा. फिल्डर तिथे सज्ज असतील. फक्त सिंगल धावसंख्या धावपटलावरती इथे पाहायला मिळेल ती 11. 1 चौकार 1 षटकार हे गणित जोडलं फलंदाज अविनाश म्हात्रेनं. मात्र फलंदाज चेतनला बाद केलं. थोडासा नाराज आहे, निराश आहे, हताश आहे. मात्र येणाऱ्या फलंदाज संकेत पावशेला ती पोकली इथे भरून काढावी लागेल. अविनाश म्हात्रेनं इथे कानमंत्र दिलंय की आता आपल्या या इनिंगच्या माध्यमातून मॅरेथॉन इनिंग कशी साध्य होईल हे पाहिले जाईल. मात्र गोलंदाज प्रदीप दरेनं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून या 4थ्या 5व्या चेंडू गणिक दरारा पेशकश केलाय. 6वा चेंडू कसा सफर केला जाईल, समोर संकेत तयार. फुल्लर लेनचा चेंडू होता, मोठा फटका येणं मात्र गरजेचं असेल. फिल्डिंग डिपार्टमेंट हासल, चेंडू जाईल सी मापार चौकार. धर्माजी पावशे यांच्या माध्यमातून षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. संकेत पावशेसाठी फक्त आणि काका यांच्या माध्यमातून 500. शरदजी काका यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये आणि धर्माजी पावशे यांच्या माध्यमातून षटकारासाठी 200 हे कॅश प्राइज. 5 सातत्यानं बक्षिसांची इथे मात्र खैरात पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ
इथे होतोय समाप्त आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक रनआउट चेतन काटे बाद झाल्यानंतर रायझिंग स्टार टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 15. सन्माननीय चंद्रकांतजी पावशे यांचं इथे शुभागमन आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रीमियर लीग कशी असावी याचा उत्तम नमुना नितलस प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. 2 दिवसीय स्पर्धेमध्ये इथे जबरदस्त आर्थिक उलाढाल पाहायला मिळते. अनेक ग्रामस्थांचं अनेक पाहुण्यांचं कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जपणार प्रत्येक पाहुणा वर्गाचं इथे कटआउट पाहायला मिळते. म्हणजे किती आर्थिक योगदान या स्पर्धेला इथे पाहायला मिळते. आमच्या बॅक साईडला जे देणगीदारांची नाव आहेत एखाद्या मंदिरामध्ये जशी नावं असतात ना त्या प्रकारचा आपण देणगीदार वर्ग इथे पाहायला मिळतोय. 1500, 1000, 500, 5000 हे देणगी वर्ग इथे पाहायला मिळतोय. सर्व दानशूर दात्यांचं आम्ही पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं आणि जय हनुमान क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 15 धावा धावपटलावरती लागल्या. इथे 61 धावा ठोकायच्या आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर येतोय स्वप्नील गायकवाड. या गोलंदाजाचा इथे वापर केलाय. नेहमीच आपण प्लेइंग 11 मध्ये खेळताना आपण स्वप्नीलला पाहिलंय. आपल्या गावासाठी नेहमी चांगला खेळ केला स्वप्नीलनं आज आपल्या रोशन 11 संघासाठी रोशनाई प्रस्थापित करेल का? 5 चेंडू गेला इथे ऑन ड्राईव्हला, फिल्डर पडला तिकडे बॅक साईडला. एक आगलं वेगळं इथे चित्र पाहायला मिळते आणि हे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतो. सन्माननीय चंद्रकांतजी पावशे ग्रामस्थ मंडळ नितळस आपलं सहर्ष स्वागत. मंडळाच्या वतीने आपलं लाख आभार. राईट मोड द विकेट मारा केला स्वप्नीलनं. फलंदाज होता अविनाश आणि बॅटच्या रडार मध्ये इथे चेंडू पाहायला मिळत नाहीये. प्रमोदजी पावशे यांच्या माध्यमातून छायाचित्रण इथे टिपलं जाते. एक दुहेरी कामगिरी इथे आमच्या या आयोजकांची इथे पाहायला मिळते. 17 धावा धावपटलावरती गोलंदाज तयार. फटका मोठा खेळायचा होता. स्वप्नील जो जल्लोष पाहायला मिळतोय. बोल्डिंग दंडाबार दांडी गुल करणारी गोलंदाजी स्वप्नील गायकवाड या गोलंदाजाकडून. तुझा डोंगर प्रकृती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर प्रकृती सुंदर. सुंदर अशी गोलंदाजी स्वप्नील गायकवाडची. ज्या पद्धतीने धावसंख्येचं डोंगर इथे चढाईचं होतं आणि ती चढाई करत असताना अविनाश मातेला बाद करणं ही धोक्याची घंटा असावी रायझिंग स्टार संघासाठी. अजूनपर्यंत 44 धावा इथे बनवाव्या लागतील. अजूनपर्यंत खूप काही चेंडू शिल्लक असतील आणि या चेंडू गणिक इथे 44 धावा अद्यापर्यंत बनवायचे आहेत. 5 ज्या पद्धतीनं 61 धावेंचा इथे पाठलाग करत असताना धावपटलावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 17. गोलंदाज स्वप्नील गायकवाड आपल्या संघासाठी स्वप्नपूर्ती साध्य करण्यासाठी आलेल्या स्वप्नीलनं एक काय धडारा लावला. फलंदाज अविनाशला इथे बाद केलं. नेक्स्ट डिलिव्हरी फटका चांगलाय. चेंडू फेकून दिलं जाईल. चेंडू जाईल सी मा पार षटकार. काय फटका होता फलंदाज हरेश मात्रेचा. हा फटका खेळणं निश्चितच गरजेचं होतं. मात्र या चेंडू गणिक इथे पाहायचं झालं. डायरेक्टली हिट. दुसरा रनआउटचा शिकार. पहिला झाला होता चेतन, आता होतोय संकेत पावशे. बॅक टू द पवेलियन.
थँक्यू डीजे. नितलस प्रीमियर लीग, नितलस गावाची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 2 दिवस इथे क्रिकेटचा कुंभमेळा पाहायला मिळेल आणि ग्रामस्थांचं विशेष सहकार्य इथे असेल या NPL धमाकाच्या माध्यमातून. धावसंख्येला स्थगिती 23 धावा. धावपटलावरती नवीन फलंदाज येतोय सोमनाथ काटे. स्वप्नील गायकवाडनं काय कमालीची गोलंदाजी इथे साकार केली. गोलंदाज तयार स्वप्नील. फुल्लर लेनचा हा चेंडू होता. मोठा फटका खेळणं गरजेचं होतं. तालतंत्र थोडस चुकीचं. फक्त इथे पाहायला मिळेल सिंगल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपटलावरती आपण धावा पाहतोय. रायझिंग स्टार 3 गडी बाद 24 धावा धावपटलावरती. डीजे नाही भिणार आम्ही महाराष्ट्राची पोर. आम्ही ऑलराऊंडर चेंडू आधार. बाजी आम्हीच मारणार. इंटरनॅशनल मैदानावर आम्ही क्रिकेट हो खेळणार. आणि भारत देशाची मोठ्या मानानं वाढवणार. नितलस गावाची स्पर्धा NPL धमाका कोण जिंकणार. 12 चेंडू 37 धावा इथे कुटाव्या लागतील रायझिंग स्टार टीमला. बारा चेंडू 37 धावा. आता मात्र नितलस गाव एंड करून इथे गोलंदाजी करतोय रोशन पावशे. या गोलंदाजाची इथे वर्णी लागली. युवा जिगरबाज हा गोलंदाज. राईट ओव्हर द विकेट न मारा करतोय. ऑफिशियल पंचांची अधिघोषणा. इट इज अ वाईट. बिना मेहनतीची धाव इथे दान केली जाईल. समीकरणामध्ये चेंजेस. येणारे 12 चेंडू 36 धावा अजूनपर्यंत बनवाव्या लागतील रायझिंग स्टार टीमला. मात्र रोशन 11 संघाच्या धुरंधर गोलंदाज रोशन पावशीला इथे कमालीची गोलंदाजी सादर करावी लागेल. मोठा फटका इथे खेळतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने ही फटकेबाजी. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. नाकामध्ये गे अंबा. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. सध्याच्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून धुमाकूल घालणार हे गीत डीजे साईच्या माध्यमातून इथे पेशकश केलं. 11 चेंडू 30 धावा ठोकायचे आहेत. गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट अलाउन द कार्पेट. चेंडूची पकड करणं गरजेचं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका. 2 रन जबरदस्त रीतीनं इथे कुठल्या गेल्या. धावसंख्या आकार घेईल. संघ जाऊन पोहोचतोय 33 धावा धावपटलावरती. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर या 2 फलंदाजांकडून एक उपयुक्त खेळ इथे सादर केला जातोय. आता इथे चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी 28 धावा अद्यापर्यंत ठोकाव्या लागतील. गोलंदाज रोशन पावशेनं कमालीची गोलंदाजी सादर केली तर शेवटच्या ओव्हर मध्ये एक रोमहर्षक लढतीचा इथे आगास पाहायला मिळेल. समोर फलंदाज सज्ज आहे हरेश म्हात्रे. यावेळी सज्ज असताना डॉट बॉलची इथे सांगता झाली. प्रत्येक डॉट बॉल इथे धोकादायक ठरेल रायझिंग स्टार संघासाठी. कारण 3 फलंदाज बाद झाल्यानंतर हरेश म्हात्रे आणि त्यानंतर सोमनाथ काटे या फलंदाजांच्या खांद्यावरती दारो मारत असताना मोठे फटके या फलंदाजांना खेचावे लागतील. फुलर लेनचा चेंडू होता. यष्ट्या इथे डॅमेज झाल्या. फलंदाज इथे बाद होतोय. अजून एक दे धक्का हरेश म्हात्रे तंबूच्या आश्रयाला.
पावशी इथे कमालीची गोलंदाजी सादर करतोय. रोशन या चेंडूगणिक जर फलंदाजाला बाद केलं तर एक गुणवंत खेळाडू प्रमोद पावशे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल रोशन पावशेला. इथे विचार केला तर खूप काही संघर्ष करावा लागेल. येणाऱ्या काही चेंडूमध्ये इथे 28 धाबा ठोकायचे आहेत. गोलंदाज तयार. चांगला फटका कन्वर्ट करायचा होता. ताल इथे मात्र जुळलं जात नाहीये. इथे पंचांचा इशारा येतोय वाईट करार. ही अवांतर धावसंख्या सुद्धा इथे पोषक ठरेल फलंदाजी करत असलेल्या रायझिंग स्टार संघाला. आता येणार इथे चेंडू पाहायला मिळतील 9 आणि जिंकण्यासाठी 27 धावा अद्यापर्यंत बनवायचे आहेत. पाच जास्तीत जास्त वेळ इथे खर्च करू नका. नवीन फलंदाज येतोय दीपेश काटे इथे समोर सज्ज असेल. पंचांशी जास्तीत जास्त हुज्जत इथे घालू नका ही विनंती असेल. नाहीतर 2 धावांची पॅनल्टी प्रत्येक संघाला इथे दिली जाईल. जो इथे जास्तीत जास्त पंचांवरती दबाव टाकेल त्या संघाला इथे पॅनलाइज केलं जाईल. समीकरणाचा विचार केला तर आता समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळेल. 9 चेंडू 26 धावा. या ओव्हरचे चेंडू खूप काही सांगून जातील मात्र संयमानं इथे खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार. फुल्लर लेलचा चेंडू चांगला फटका आहे. पंचांचा इशारा नो करार. झेल पकडला मात्र नॉट आउट. या ओव्हर मध्ये अवांतर धावसंख्या खूप काही झाल्या. 37 धावा धावपुस्तकावरती रुजू आणि आता इथे जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24 धावांची. तर स्कोर आम्हाला माहिती देतील 8 चेंडू 24 धावा. 8 चेंडू 24 धावा इथे बनवाव्या लागतील रायझिंग स्टार टीमला. मात्र संयमी खेळी डावखुरा फलंदाज इथे सज्ज असेल दीपेश काठे. एक बॉल साठी 3 चेंडू अतिरिक्त आणि इथे मात्र धोक्याची घंटा असेल. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय आणि झेल सोडला इथे कल्पेश काठेनं. हा झेल खूप काही इम्पॉर्टंट होता. संयमानं खेळ इथे करावा लागेल दोन्ही संघातील खेळाडूंना. कारण संयम हा खूपच कडवट असतो पण त्याचा फल हा खूप काही गोड असतो आणि संयमी खेळी इथे साकार करावी लागेल. येणारे इथे चेंडू पाहायला मिळतील 7 आणि जिंकण्यासाठी 22 धावा बनवाव्या लागतील. या चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल रायझिंग स्टार टीमच्या या स्टार फलंदाजाला. स्कोर आपण लक्ष द्या कारण मिस्टेक इथे अपेक्षित नसेल. थोडीशी स्कोरर मिस्टेक. 21 धावा इथे असतील. हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय डीजे. नितलस गावामध्ये या क्रिकेटचा कुंभमेळा लागलाय. क्रिकेटचा महोत्सव. पंच तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा इथे बनवाव्या लागतील. 6-21 समीकरण. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्या मोठ्या अडचणी सुद्धा येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तितकंच मोठं असतं. आणि यशोगाथा इथे गाठत असताना एक चांगला संघर्षाचा काल या दोन संघांना गाठावा लागतोय. 6 चेंडू मध्ये 21 धावा बनवाव्या लागतील. पंचांना विनंती असेल आपण तात्काळ खेळ इथे स्टार्ट करा कारण आजच्या दिवसामध्ये 11 ते 12 लढती होणं गरजेचे असतील आणि सकाळच्या पूर्वार्धामध्ये जेवढा आपण वेळ जास्तीत जास्त खर्च कराल तेवढं आपल्या सायंकाळच्या सत्रामध्ये त्रासदायक ठरेल हे आपण लक्षात घ्या. 6 चेंडू 21 समीकरण. रोशन 11 बनाम
रायझिंग स्टार या दोन संघामध्ये आपण हा सामना पाहतोय. गोलंदाज विकास पाटील, विकास पावशे. या चेंडूगोनी फक्त सिंगल दुसरीचा प्रयत्न असेल, मात्र दौड इथे घेतली जात नाहीये. समीकरणामध्ये आता चेंजेस पाहायला मिळेल. 5 चेंडू 20 धावा बनवाव्या लागतील. रायझिंग स्टार क्रिकेट संघानं 2 रनआउटच्या स्वरूपामध्ये जे विकेट गमावले, इथे थोडासा इथे दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळाला. रायझिंग स्टार संघ मात्र अजूनपर्यंत वेल गेलेली नाहीये. समोर असलेला फलंदाज सोमनाथ काठे या फलंदाजानं लागोपाठच्या या चेंडूवरती मोठे फटके खेळले तर सामन्यामध्ये इथे शिरकाव करू शकतो रायझिंग स्टार संघ. मात्र गोलंदाजीच्या मार्कवर असलेल्या विकास पावशेच्या माध्यमातून एक रोषणाई इथे प्रस्थापित केली जाते. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची पकड, फलंदाज बाद झेल. आग्र्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. आग्र्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. ते कोणी राखले का बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौकाने का. बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौकाने का. बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौकाने का. बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौकाने का. लक्ष्मण शेलके टॅटो स्टार यांच्या माध्यमातून एक इथे खास आकर्षित बक्षीस आहे. जो मालिकावी ठरेल त्याला मोफत टॅटो काढून मिळेल. वा क्या बात आहे. गोलंदाज तयार. फुलर लेनचा चेंडू, ही डोकेदुखी, चेंडू जाईल सीमा पार. बिग षटकार. नक्कीच विकासचं कौतुक जरी झालं असलं तरी मागचा दुसरा चेंडू त्यांनी खराब फेकला आणि त्या खराब चेंडूवरती मात्र षटकार पाहायला मिळाला. तर शरद पावशे यांच्याकडून विकाससाठी उत्कृष्ट प्रकारचे गोलंदाजी आणि त्याच प्रकारची झेल पकडली त्याबद्दल शरद पावशे यांच्याकडून 200 रुपयाचं मानधन मंडळाकडे जमा आहे. 3 चेंडू 14 धावा बनवाव्या लागतील. काय क्रुशियल मोमेंट वरती इथे मॅच पाहायला मिळते. आता विकास पावशे थोडासा महागडा ठरतोय. समोर असलेला फलंदाज अमोल दरे एक अनमोल कार्य दरारा पेशकश करतोय आपल्या खेळीच्या माध्यमातून. येता क्षणी लाल कॅप परिधान केलेला खेळाडू खूप काही घातक ठरतोय इथे रोशन 11 संघासाठी. रायझिंग स्टार टीमचा हा अमोल यावेळी सज्ज असेल. राईट मोर द विकेट, चांगला फटका आहे डीप मिड विकेटला. सिंगल पाहायला मिळेल. दुसरी रन इथे कंप्लीट. वा क्या बात आहे. जबरदस्त रन बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळतंय. आता समीकरणाचा विचार केला, येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 12 धावा ठोकाव्या लागतील कंपल्सरी. पाक काय मॅच इथे क्रुशल मोमेंट वरती पाहायला मिळते. विकास पावशेनं इथे कमबॅक केलंय. हा काल आहे संक्रमणाचा, पराजयाच्या छायेतून विजयाकडे जाण्याचा. कोण जिंकणार, कोण हरणार, रोशन 11 की रायझिंग स्टार, कोण स्टार कामगिरी करेल. 2 चेंडू 12 धावा, अमोलला षटकार हा ठोकावाच लागेल. गोलंदाज विकास तयार. दबाव 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 आणि फक्त दबाव. दबाव तंत्राचा वापर इथे झालाय फलंदाज अमोल दरेकडून. कारण 2 चेंडू मध्ये 8 धावांचा उपयुक्त खेळ अमोल दाखवलाय. 2 चेंडू 12 धावा बनवाव्या लागतील रायझिंग स्टार टीमला. गोलंदाज विकास तयार. खासम खास विकास आणि या विकास वरती प्रहार अमोल दरे. दरारा चेंडू सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. संकेत यांच्या माध्यमातून षटकारासाठी 200, चेतन काटे यांच्या माध्यमातून 200, विकास दरे 200, ओमकार पाटील 200. 200 200 200. वा क्या बात आहे. अविनाश मात्रे 200, कैलास पावशे, कैलास काटे 500.
वा क्या बात आहे. पैसा 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 वसूल मॅच. एक चेंडू 6 धावा. एलपीएल धमाका. सुपरस्टार कुणाल काटे 200. पैसे झाले किती? शरदजी पावशे काका यांच्या माध्यमातून विकेट साठी 500 गोलंदाजाला. पैसा वसूल सामना. आणि डॉट बॉल साठी सुद्धा 500 रुपये शरद पावशे यांच्याकडून. आता कॉमेंट्री साठी मजा येईल. एक चेंडू 6 धावा. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण असतं आणि जो स्वीकारतो तोच पुढे जातो. जोरदार टाळ्या. एक चेंडू 6 धावा. रायझिंग स्टार टीमला समोर आहे अमोल दरे. टाळ्या होऊ द्यात या मॅच साठी. गोलंदाज तयार. ओहो क्या बात आहे. सामना जिंकतोय रायझिंग स्टार अमोल दरेचा दरारा षटकार. यो बॅटमन हुकमी एक्का 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 त्याने उत्तुंग मारलाय छक्का. त्याने उत्तुंग मारलाय छक्का. उत्तुंग मारलाय छक्का. बक्षीस जमा करा बक्षीस. वा क्या बात आहे. अमोल दरे. जोरदार टाळ्या अमोल दरे साठी. रायझिंग स्टार टीमने हा सामना जिंकलाय. गुगल पे चालू. फोन पे गुगल पे कॅश 1600 रुपये जिंकतोय अमोल. प्रदीप दरे या आपल्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. शरद पावशे यांच्याकडे. विकास पावशे आपल्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस आहे. अमोल साठी बक्षीस 500 रुपये. संदीप बप्पी यांच्याकडनं 500 रुपये. संदीप नारायण बप्पी 500 रुपये. हा ते माझ्याकडे आहेत. शरद पावशे घ्या. शरद पावशे यांच्याकडे. सन्माननीय शरदजी पावशे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची इथे ट्रॉफी दिली जाईल आणि इथे एनर्जी ड्रिंक सुद्धा असेल. पा इथे आज कॅश कोणी आणली नाही मात्र गुगल पे फोन पे इथे चालू आहे. का मॅच झाली